मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपणा गाईड आपल्या YouTube चॅनलवर। आणि या ठिकाणी आज आपण बघणार आहे की व्हॉट आफ्टर 10th म्हणजे 10वीच्या नंतर काय। कारण आता ज्या पण मुलांनी 10वीची परीक्षा दिली असेल त्या सर्वांच्या मनात हा एकच प्रश्न असणार आहे की आता 10वीच्या नंतर आपण काय करायला पाहिजे। तुम्ही कोणतीही स्ट्रीम निवडताना म्हणजे कोणतीही शाखा निवडताना काय विचार करायला पाहिजे। कारण खूप मुलं आता काय करतील, माहिती नसल्यामुळे मित्रांनी जिथे ऍडमिशन घेतलं त्या ठिकाणी ऍडमिशन घेतील किंवा ती जिथे गेली तिथे ते जातील। आता ती म्हणजे कोण आहे तुम्हाला सांगायचं काम नाही। त्या ठिकाणी जेवढे जिथे कुठे ती ऍडमिशन घेईल त्या ठिकाणी तुम्ही पण जाणार। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आता तुम्ही निर्णय घेण्यात चुकले तर याचा मोबदला तुम्हाला जीवनभर भरावा लागणार आहे। त्यामुळे आता जो वेळ आहे तो म्हणजे योग्य निर्णय घेण्याची। मग आता निर्णय कसा घ्यायचा, म्हणजे आपण कोणती स्ट्रीम निवडायची, आपली आवड कोणती आहे, आपल्याला काय आवडतं हे कसं ओळखायचं, या सर्व गोष्टीची माहिती, या सर्व विषयाची माहिती आपण घेणार आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपणा गाईड आपल्या YouTube चॅनलवर। तर या ठिकाणी आता 10वी पर्यंत तुम्ही जे काही विषय शिकले ते तुम्हाला कंपल्सरी होते। सायन्स तुम्हाला शिकावंच लागत होता, इंग्लिश तुम्हाला शिकावंच लागत होता, मॅथ्स तुम्हाला 10वी पर्यंत कंपल्सरी होतच। पण इथून पुढे आता तसं नाही। आता 10वी पर्यंत तुम्हाला 10वी पर्यंत परीक्षा 10व्या वर्गात परीक्षा यासाठीच घेतल्या जाते की तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे की तुम्हाला कोणता विषय चांगला वाटतो, कोणत्याच्यात तुमची आवड निर्माण होती, कोणता विषय तुम्हाला आवडतो, कोणता विषय तुम्हाला बोर वाटत नाही किंवा कोणत्या विषयात तुम्हाला समोर तुमचं करिअर करायचं। या ठिकाणी हे ओळखण्यासाठीच तुम्हाला 10वी पर्यंत 10वीची परीक्षा दिल्या जाते। मग याच्यानंतर आता तुम्ही हे पाहणार की तुम्हाला कोणता विषय घ्यायचा, याच्यानुसार तुम्ही तुमचं करिअर निवडू शकता। म्हणजे तुम्हाला ज्या विषयात आवड आहे त्या विषयानुसार तुम्ही तुमचं करिअर निवडू शकता की तुम्हाला काय करायचं म्हणून जीवनात। किंवा मग तुमचं करिअर फिक्स आहे, म्हणजे तुमचं जे काही गोल असेल ते गोल तुम्ही फिक्स करून ठेवलेले आहे की मला हे बनायचं अशा पद्धतीनं। मग ते बनण्यासाठी तुम्हाला कोणकोणते विषय लागतात, कोणत्या स्ट्रीम मधून तुम्हाला जावं लागेल हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे। मग ते माहिती कसं होणार, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या समोर पूर्ण या ठिकाणी तीन जे काही फील्ड असतात, म्हणजे तीन ज्या काही स्ट्रीम असतात त्या तुम्हाला सांगितलेल्या आहे की सर्वात पहिले तुम्ही 10वी झाल्याच्या नंतर 11वी आणि 12वी साठी 11वी 12वी करणं पण कंपल्सरी नाही। जर तुम्ही 10वी शिकले, 10वी शिकल्याच्या नंतर तुम्हाला डिप्लोमा जर एखादा केला तर त्यानुसार सुद्धा तुम्हाला 11वी आणि 12वी सुद्धा शिकायचं काम नाही। तर डिप्लोमा सुद्धा आपण पाहूच्या नंतर कोणकोणता डिप्लोमा तुम्ही 10वी झाल्याच्या नंतर करू शकतात। पण आता आपलं सर्वात महत्त्वाचं टार्गेट काय असणार आहे, ते असणार आहे की 11वीत आपल्याला ऍडमिशन घ्यायचं तर आपण कसं घ्यायचं। मग कोणकोणत्या फील्ड असू शकतात, त्याच्या स्ट्रीम कोणकोणत्या असतात, तर सर्वात पहिली असते सायन्सची, म्हणजे तुम्ही सायन्स घेऊ शकता। सायन्स नसेल जमत तर तुम्ही कॉमर्स घेऊ शकता, कॉमर्सही नसेल जमत तर तुम्ही आर्ट्स घेऊ शकता। म्हणजे 11वीत ऍडमिशन घेण्यासाठी ह्या तुमच्याकडे तीन अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो या स्ट्रीम येतं। मग स्ट्रीम न म्हणता आपण याला असं म्हणू की हे काय येतं, एक आता तुम्ही एका रेल्वे स्टेशनवर उतरले, 10वी झाल्याच्या नंतर तुम्ही एका रेल्वे स्टेशनवर उतरले, या ठिकाणी तुम्हाला तीन प्लॅटफॉर्म दिलेले आहेत। प्लॅटफॉर्म 1 आहे सायन्सचा, सेकंड दिलेला आहे कॉमर्सचा, नंतर दिलेला आहे ह्युमॅनिटीज म्हणजे त्याला आपण आर्ट्स म्हणतो, आर्ट्सचा, कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स। मग हे आता तुम्हाला कसं कळेल की नेमकं तुम्हाला विषय कोणता आवडतो, तर आतापर्यंत तुम्ही 10वी पर्यंत जे काही विषय शिकले तेच विषय या ठिकाणी दिलेले आहेत। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सायन्स दिलेले आहे आणि सायन्स घेतल्याच्या नंतर काय काय करता येतं, त्याच्यात काय काय ऑप्शन असतात, अपॉर्च्युनिटीज काय असतात ते आपण याच्यानंतर लगेच पाहू की जर तुम्ही PCM घेतला तर तुम्ही काय बनू शकता किंवा तुम्हाला काय समोर करिअर ऑप्शन येतं ते आपण या ठिकाणी पाहणार। नंतर PCB मध्ये काय ऑप्शन आहेत ते आपण पाहणार आणि PCMB जर घेतलं त्याच्यात काय ऑप्शन राहतील ते पण आपण पाहणार। तसंच कॉमर्स आणि आर्ट्स साठी सुद्धा राहील। मग या ठिकाणी आता काय दिलेले, सायन्स दिलेली। जर तुम्ही सायन्स घेतलं 11वी आणि 12वी तर तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट राहतील। आता सायन्स मध्ये सुद्धा तीन फील्ड पडतात, म्हणजे तीन ग्रुप पडतात। कसे, एक PCM ग्रुप, PCB ग्रुप आणि एक असा ग्रुप असतो ज्यात PCMB असतो। PCB आणि PCM काय, तर P फॉर फिजिक्स, C म्हणजे केमिस्ट्री, M म्हणजे काय मॅथ, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे तीन सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी असणार। त्याच्यासोबत एक इंग्लिश सुद्धा कंपल्सरी असणार आणि एक सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनल म्हणून घेणार। म्हणजे जर तुम्हाला फिजिक्स जमत असेल म्हणजे सायन्स जर घेतलं तुम्हाला तर फिजिक्स कंपल्सरी राहणार। याच्यात सुद्धा असणार PCM मध्ये, PCB मध्ये सुद्धा असणार आणि PCMB मध्ये सुद्धा असणार। काय असणार, फिजिक्स कंपल्सरी असणार। त्याच्यानंतर केमिस्ट्री सुद्धा तुम्हाला कंपल्सरी असणार, इंग्लिश सुद्धा तुम्हाला कंपल्सरी असणार। सर्वात पहिले म्हणजे हे समजून घ्या की सायन्स सब्जेक्ट आहे, तुम्हाला 10वी पर्यंत सायन्स होतं 10वी पर्यंत। त्या सायन्स मध्येच तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 होता। मग त्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोनही सब्जेक्ट एकदाच दिले होते एकाच बुक मध्ये, आणि जो सेकंड बुक होता म्हणजे जो पार्ट 2 होता सायन्सचा त्याच्यात तुम्हाला बायोलॉजीचा सब्जेक्ट दिला होता। म्हणजे याच्यात आता ते जे सायन्स 1 आणि सायन्स 2 होतं त्याच्यात तुम्ही समजू शकता की जे सायन्स 1 होतं ते फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा होता भाग। मग त्याच्यासाठी तुम्हाला आता स्पेशल सब्जेक्ट येणार, तो म्हणजे फिजिक्सचा फिजिक्स 1 फिजिक्स 2, केमिस्ट्रीचा 1 आणि 2 पार्ट, तसंच बायोचा सुद्धा 1 आणि 2। 1 आणि 2 म्हणजे बायो मध्ये कोणकोणता, झुलॉजी आणि बॉटनी, असे बायोचे सुद्धा दोन येतील। मग तुम्ही जर PCM हा ग्रुप घेतला सायन्स मध्ये, 11वी मध्ये ऍडमिशन घेतल्यावेळेस तुम्ही PCM हा ग्रुप निवडला तर तुम्हाला त्याच्यात फिजिक्स येणार,
तुम्हाला त्याच्यात केमिस्ट्री येणार, त्याच्यात तुम्हाला मॅथ्स कंपल्सरी राहणार म्हणजे PCM मध्ये, आणि त्याच्यानंतर इंग्लिश हा सुद्धा कंपल्सरी राहणार, आणि एक जो सब्जेक्ट राहील ते ऑप्शनल राहणार. ते तुम्हाला कोणता विषय घ्यायचा त्या ठिकाणी ते तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकता. तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घेऊ शकता, कम्प्युटर घेऊ शकता, किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही IT घेऊ शकता, किंवा अजून मराठी सुद्धा घेऊ शकता, ऑप्शनल राहील. त्याच्यानंतर PCB. आता काही विद्यार्थी असे असतील की त्याला मॅथ जमतच नाही, म्हणजे ते म्हणतात की मॅथ म्हणजे मॅथ बघितल्याच्यानंतर त्याला चक्कर येतात, असं आपण म्हणू शकतो. चक्कर येऊन जाते, त्याला कन्फ्यूज होऊन जातात, मॅथमध्ये काय करायचं ते कळत नाही. तर मग या ठिकाणी तुम्ही मॅथ सोडून देऊ शकता की मॅथ घ्यायचंच नाही. मग मॅथ घेतलं नाही तर तुम्ही काय करणार, फिजिक्स सब्जेक्ट तुम्हाला राहणार, केमिस्ट्री सब्जेक्ट राहणार, आणि त्याच्या जागी तुम्हाला बायोलॉजी असणार. जर इकडे बायोलॉजी नाही, इकडे मॅथ नाही, PCM घेतला तर बायो घ्यायचं काम नाही, PCB घेतला तर मॅथ्स घ्यायचं काम नाही. या ठिकाणी इंग्लिश कंपल्सरी राहणार, आणि एक सब्जेक्ट असणार ते ऑप्शनल. तिथे फिशरी वगैरे तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता, बायोशी रिलेटेड असला पाहिजे असं सब्जेक्ट त्या ठिकाणी घेणार. मग या ठिकाणी तुम्हाला PCM ग्रुप आणि PCB ग्रुप समजला असेल. ग्रुपमध्ये आपण फक्त काय पाहिलं की सब्जेक्ट कोणकोणते असतात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार सब्जेक्ट निवडू शकता आणि नंतर फील्ड चूज करू शकता की कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला जायचं. त्याच्यानंतर PCMB मध्ये आता काय असणार, तर फिजिक्स असणार, केमिस्ट्री असणार, मॅथ असणार, आणि बायो सुद्धा याच्यात असणार. म्हणजे मॅथ आणि बायो हे दोनही सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला दिलेले असणार. तुम्हाला मॅथचा पण अभ्यास करावा लागेल आणि बायोचा पण तेवढाच अभ्यास करावा लागेल. मग तुमचं टार्गेट फिक्स नाही की नंतर आपल्याला 12वी झाल्याच्या नंतर मेडिकल लाईनला जायचं का मग इंजिनिअरिंग लाईनला जायचं. तर ही जी PCMची ही सहसा आपण म्हणतो इंजिनिअरिंग लाईन असते, आणि जी PCBची असते बायोची ही मेडिकल लाईन असते. मग तुमचं फिक्स अजूनही नाही, पण तसं तर आताच फिक्स करायला पाहिजे, कारण आता दोनही सब्जेक्ट म्हणजे मॅथ्स आणि बायो जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, या दोनही सब्जेक्टचा अभ्यास करण्यापेक्षा असं करा की या दोन्हीपैकी एकाच सब्जेक्टचा अभ्यास करा. तुमचं एक फिक्स राहील की नेमकं आपल्याला मॅथ्स घ्यायचं का बायो घ्यायचं. आता या ठिकाणी दोन्ही सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे तुम्हाला. मग या ठिकाणी आपण हे पाहू की नेमकं जनरल जर घेतलं तर नेमका पुढे फायदा काय होतो. जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर जायचं असेल किंवा दुसऱ्या एखाद्या फील्डमध्ये जायचं असेल, नाही मेडिकलला गेले तुम्ही, नाही इंजिनिअरिंगला गेले, तर त्याच्यासाठी मग या ठिकाणी सायन्समधून PCMB ग्रुप सर्वात चांगला राहील. मग या ठिकाणी PCMB मध्ये काय असणार, तुम्हाला बायो पण असणार, मॅथ पण असणार, फिजिक्स केमिस्ट्री तर कंपल्सरी आहेत कोणत्याही फील्डमध्ये जा, आणि इंग्लिश कंपल्सरी. त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता, मराठी वगैरे दुसरा कोणताही सब्जेक्ट त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. हे झालं सायन्स. आता PCM घेतल्याच्या नंतर काय करता येतं ते नंतर पाहू, याच्यानंतर लगेच PCB केल्याच्या नंतर काय होतं, आणि PCMB असेल तर अजून काय फायदा होतो ते पण पाहू. तर या ठिकाणी सायन्सचं झालं, सायन्स तुम्हाला कळायला असेल, पण याचा अर्थ असा नाही की आता तुमचं 10वी पर्यंत मॅथ चांगलं होतं मग 11वी 12वी सुद्धा तुमचं मॅथ चांगलंच राहील. किंवा आता असंही काही वाटू शकतं की 10वी पर्यंत मला मॅथ जमलंच नाही, मग इथून पुढे मॅथ जमणार नाही, असंही नाही. त्याचं कारण तुम्हाला ते शोधावं लागेल की नेमकं तुम्हाला मॅथ 10वी पर्यंत कशामुळे जमत नव्हतं. तुमचा इंटरेस्ट नव्हता, किंवा शिकवणारे शिक्षक चांगले नव्हते म्हणून तुमचा इंटरेस्ट त्याच्यात नाही आला. म्हणजे मॅथ समजलं काऊन नाही हे तुम्ही पहा. आतापर्यंत जे शिक्षक होते ते शिक्षक आता समोर राहणार नाही, 11वी 12वी दुसरे शिक्षक येतील. होऊ शकतं त्या ठिकाणी तुम्हाला चांगले शिक्षक भेटतील जे की तुमचा इंटरेस्ट त्या ठिकाणी तयार होईल त्या सब्जेक्टमध्ये. जर त्यांनी शिकवल्याच्या नंतर तुमचा इंटरेस्ट सुद्धा त्या मॅथमध्ये चांगल्या पद्धतीने ते मॅथ सुद्धा तुम्हाला विषय आवडायला लागेल. आतापर्यंत होऊ शकतं 10वी पर्यंत शिक्षक चांगले नव्हते म्हणून मॅथ तुमचा हा सब्जेक्ट चांगला नव्हता. मग त्या ठिकाणी 10वी मध्ये ज्या पद्धतीनं झालं, मग 10वीत तुम्हाला मार्क्स किती होते, 10वीच्या परीक्षा तुमच्या कशा गेल्या, या हिशोबाने या ठिकाणी तुम्ही फील्ड चूज करू नका. म्हणजे कोणती स्ट्रीम जर तुम्ही चूज करत असाल तर हे नका पाहू की 10वीत तुम्हाला किती मार्क्स होते त्याच्यात, किंवा 10वीत तुम्हाला ते जमलं का नाही. तुम्ही हे विचार करा की नेमका आता जर मी मॅथ स्टार्ट केलं, 11वी आणि 12वी पासून जर मॅथ स्टार्ट केलं तर मला ते ठिकाणी जमू शकतं का नाही. मग तुमच्यात जर तेवढा कॉन्फिडन्स असेल की मॅथ आपण आता सुरुवात करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने मॅथ्समध्ये सुद्धा आपण काहीतरी करून दाखवू शकतो, तर तुम्ही PCM ग्रुप घ्या. त्याच्यानंतर PCB कधी घेणार तुम्ही, जर तुम्हाला मॅथ खरंच जमतच नाही, तुमच्या इंटरेस्टच नाही, त्याच्यात मॅथ आवडतच नाही, सरळ सरळ PCB घ्या आणि मेडिकल लाईनला जा. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे PCMB. याचा फायदा काय होईल, याच्यात तुम्ही आता मॅथ जर घेतलं तर बायो शिकायला भेटणार नाही, पण तुम्हाला बायो घ्यायचं होतं. मग बायो घेतल्याच्या नंतर आता या ठिकाणी तुम्हाला फिजिक्स हा सब्जेक्ट सुद्धा आहे. सब्जेक्ट या फिजिक्समध्ये सुद्धा तुम्ही न्यूमेरिकल वगैरे बघितले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त जो भाग असतो तो मॅथचाच असतो. मग जे पण मुलं या ठिकाणी मॅथ्स घेतात त्याचं फिजिक्स सुद्धा चांगलं असतं, पण जे बायो घेतात त्याचं फिजिक्समध्ये थोडंफार ते डाऊनच असतात. कशामुळं, कारण त्याचं मॅथ्स चांगलं नसल्यामुळं. मग जर का तुम्ही PCMB ग्रुप घेतला आणि तुमचं जर टार्गेट बायोलॉजी असेल तर या ठिकाणी मॅथ्सचा फायदा तुम्हाला या ठिकाणी फिजिक्समध्ये सुद्धा होणार. मग तुम्ही या ठिकाणी PCMB हा सुद्धा ग्रुप घेऊ शकता. त्याच्यानंतर आता कॉमर्स. आता बरेच जण असे असतील की 10वी पर्यंत मराठीमध्ये होते, नंतर त्याला सायन्स घ्यायचं ते सायन्स घेऊ शकतात. 12वी पर्यंत 10वी पर्यंत CBSE ला होते तर ते आता कॉमर्स किंवा इकडं आर्ट्स सुद्धा घेऊ शकतात, असं काही नाही. मग तुम्ही 10वी पर्यंत काय शिकले हे इथून पुढे आता
सगळं काही बदलणार तुमच्यासाठी. म्हणजे 10वीपर्यंत काय केलं याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे आता तुम्ही इथून पुढे काय करणार. इथून पुढे सायन्स घेऊ शकतात, कॉमर्स घेऊ शकतात आणि आर्ट्स सुद्धा घेऊ शकतात. तुम्ही काही कोणताही सब्जेक्ट कोणतीही फील्ड या ठिकाणी घेऊ शकता. कॉमर्समध्ये तुम्हाला सब्जेक्ट काय असतात, जसे की जे काही बिझनेसशी रिलेटेड असतात, बँकिंगशी रिलेटेड असतात, ते सर्व सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी कॉमर्समध्ये दिलेले असते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की तुमचं कॅल्क्युलेशन जे असतं, जे काही मॅथ्स सब्जेक्ट असतो तो तुमचा या ठिकाणी स्ट्रॉंग पाहिजे. आणि ते जर असेल तर तुम्ही अकाउंटन्सी, बिझनेस स्टडीज आणि इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश हे तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट त्या ठिकाणी असतात. आणि एक ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता, त्याच्यात मॅथ्स घ्यायचं का नाही हे सुद्धा करू शकता तुम्ही. म्हणजे कॉमर्स आहे याचा अर्थ आपल्याला असं वाटतं की मॅथ्स कंपल्सरी असतं, पण असं नाही. मॅथ्स या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कंपल्सरी नाही, ऑप्शनल आहे मॅथ्स घ्यायचं किंवा नाही. पण जर तुम्ही कॉमर्स घेत असाल तर तुम्ही मॅथ्स त्या ठिकाणी घ्यायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहू आर्ट्समध्ये. आर्ट्समध्ये तुम्हाला हिस्ट्री असतो, इतिहास, पॉलिटिकल सायन्स असतो, जिओग्राफी असतो, इकॉनॉमिक्स असतो. त्याच्यानंतर सोशियोलॉजी, सायकोलॉजी हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर इंग्लिश तुमचा घ्यावाच लागणार, कंपल्सरी आहे. आणि ऑप्शनलमध्ये तुम्ही फाईन आर्ट्स घेऊ शकता, लिगल स्टडीज घेऊ शकता, फिजिकल एज्युकेशन घेऊ शकता, मीडिया स्टडीज घेऊ शकता किंवा म्हणजे फॉरेन लँग्वेज सुद्धा तुम्ही या ठिकाणी एखादा सब्जेक्ट घेऊ शकता. मग याचा फायदा काय होणार आहे, फॉरेन लँग्वेज घेऊन तुम्ही समोर काय करू शकता, मीडिया स्टडीजमध्ये तुम्ही समोर करिअर कसं बनवू शकता, फिजिकल एज्युकेशनमध्ये कसं बनवू शकता, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे. आता सर्वात जास्त जो ओघ असतो मुलाचा तो असतो सायन्सकडे. कशामुळं, कारण आपल्या सोसायटीमध्ये आता फक्त असं झालेलं आहे की आर्ट्स आणि कॉमर्स घेणारे विद्यार्थी जे त्याच्याकडे चांगल्या नजरेने पाहिलं जात आहे की याला काही येत नव्हतं म्हणून यानं आर्ट्स किंवा मग कॉमर्स घेतलं अशा पद्धतीने समजलं जातं. पण असं बिलकुल नाही. जो सायन्स घेईल तो हुशारच आहे किंवा तो चांगलाच काहीतरी जीवनात करल असं नाही. मग या ठिकाणी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की मी तुमचे मित्र काय म्हणतात किंवा मित्र कुठं जातात किंवा तुमची मैत्रीण कुठं जाते तिच्या मागं तुम्ही सायन्समध्ये जात असाल तर ते अशा पद्धतीचं त्या ठिकाणी करू नका. त्याचं कारण काय, कारण सायन्समध्ये गेले आणि तुम्हाला जर काही जमलंच नाही, आता तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ह्याचा काही मिळत बसणार आहे तर सायन्स घेऊन फायदाच नाही काही. जर तुमचा आवड असेल काहीतरी, तुम्हाला अकाउंटन्सीमध्ये, तुम्हाला बिझनेसमध्ये, तुम्हाला समोर एखादा बिझनेस करायचा असेल, त्या बिझनेसची जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तो चांगल्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये जायचं असेल, प्रायव्हेट सेक्टर असो किंवा मग गव्हर्नमेंट सेक्टर असो, बँकिंग सेक्टरमध्ये जाण्यासाठी तुमच्यासाठी कॉमर्स हा सब्जेक्ट म्हणजे कॉमर्स ही फील्ड चांगली राहील. त्याचबरोबर तुमच्यात सर्वात भारी तर हा राहणार आर्ट्सवाले. सर्वात म्हणजे समजल्या जातात की सर्वात डाऊन जे विद्यार्थी असतात ते आर्ट्समध्ये असतात, पण असं नाही. आर्ट्समध्ये तुम्ही पाहिलं तर हिस्ट्री असे सब्जेक्ट असतात ज्याच्यात तुम्ही करिअर बनवू शकता. हिस्ट्री झालं, पॉलिटिकल सायन्स झालं, त्याच्यानंतर इथं खाली फाईन आर्ट्स, लिगल स्टडीज हे सब्जेक्ट तुम्ही पाहू शकता की महत्त्वाचे सब्जेक्ट आहे. आणि सध्या जर तुमच्यात एखादी स्किल असेल, जसं की काहीतरी एखादी लँग्वेज शिकण्यात तुम्ही एक्सपर्ट असाल तर तुम्ही फॉरेन लँग्वेज शिकून सुद्धा तुमचं करिअर बनवू शकता. अशा वेगवेगळ्या फील्ड या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणता सब्जेक्ट तुम्हाला चांगला वाटेल, कोणता सब्जेक्ट तुम्हाला जमल, त्या हिशोबाने तुम्ही तुमची फील्ड निवडा. त्याचबरोबर या ठिकाणी सायन्समध्ये कोणता सब्जेक्ट घेणार तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. आता आपण हे पाहणार आहेत की याच्यानुसार आपण आता समोर करिअर ऑप्शन काय काय म्हणजे काय बनू शकतो आणि ते बनण्यासाठी म्हणजे काही तुमचं समजा एखादं डॉक्टर बनायचं तर डॉक्टर बनण्यासाठी तुमचे कोणकोणते सब्जेक्ट असले पाहिजेत, त्याच्यासाठी कोणकोणत्या परीक्षा असतात, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आता आपण पाहू. तर या ठिकाणी परत एक स्लाइड दिलेली आणि या स्लाइडमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, आता तुम्ही काय बघितलं होतं की सब्जेक्ट कोणकोणते असतात, त्या सब्जेक्टनुसार तुमचा आवडता सब्जेक्ट किंवा मग तुम्हाला आता काय करायचं याच्यानुसार तुमचा सब्जेक्ट कोणता आवडीचा होईल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी कोऑर्डिनेट म्हणजे या ठिकाणी तुम्ही आता मॅच करू शकता. म्हणजे तुमचा आधीचा एखादा सब्जेक्ट जसं की बायोचा सब्जेक्ट तुम्हाला आवडत होता तर त्या बायोमध्ये तुम्हाला 12वी झाल्याच्या नंतर काय काय तुम्हाला ऑप्शन येतात ते या ठिकाणी दिलेले आहेत. जर तुम्हाला तुम्ही मॅथ घेतला, तुमचा मॅथ आवडीचा होता, मॅथ तुम्हाला जमत होतं, मॅथच्या नंतर म्हणजे मॅथ्स घेतल्याच्या नंतर 12वी नंतर तुम्ही काय काय करू शकता ते या ठिकाणी दिलेले आहे. कॉमर्स घेतलं तर 12वी नंतर तुम्ही काय करणार आणि आर्ट्स घेतल्याच्या नंतर 12वी नंतर तुम्ही काय करणार. आता याच्यानंतर तुम्ही काय बनणार, हे केल्याच्या नंतर तुम्ही काय बनणार, जसं की आता तुम्हाला या ठिकाणी माहिती एमबीबीएस, बीडीएस म्हणजे काय डॉक्टर असतो, ते आपण याच्या नंतरच्या स्लाइडमध्ये अजून एकदा पाहू. मग या ठिकाणी तुम्ही जर पीसीएम ग्रुप घेतला म्हणजे जर का मॅथ्स विषय तुमचा असला, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, इंग्लिश हे जर सब्जेक्ट तुमचे 12वीत 11वीत असले तर या ठिकाणी तुम्ही बीटेक करू शकता. बीटेक केल्याच्या नंतर म्हणजे इंजिनिअरिंगचे सर्व काही सब्जेक्ट बीटेक झालं, बीई झालं, बॅचलर ऑफ आर्किटेक्ट झालं, तुम्ही आर्किटेक्ट बनवू शकता. त्याच्यानंतर बीसीए झालं, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. बीसीए झाल्यानंतर परत तुम्ही मास्टर डिग्री पण करू शकता, एमसीए. या ठिकाणी एनडीएची तयारी करू शकता तुम्ही किंवा एनडीएमध्ये ॲडमिशन घेऊ शकता म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी. मग जेवढे काही डिफेन्सच्या ज्या काही एक्झाम असतील एनडीए म्हणजे एनडीए मधून तुम्ही काय करू शकता, जेवढे काही ऑफिसर असतात नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये, त्याच्यानंतर आर्मीमध्ये, तर ते ऑफिसर होण्यासाठी तर एनडीएची एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. तर एनडीएची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता, एनडीए सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर दिलेलं आहे बीएससी ॲव्हिएशन, याच्यात सुद्धा तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता. आता तुम्हाला माहिती आहे की सायन्स म्हटल्यानंतर म्हणजे इस्रो वगैरे, इस्रो असेल किंवा भाभा असेल, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असेल, अशा ठिकाणी काही तुम्हाला नोकऱ्या दिलेल्या असतात. या ठिकाणी ज्या काही जॉब असतात
ते या पद्धतीने तुम्हाला इंजिनिअरिंगमधून तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता. त्याच्यानंतर फिजिक्स झालं, आता फिजिक्स केमिस्ट्री मॅथ झालं. या ठिकाणी बायो सब्जेक्ट दिलेला आहे, बायोमध्ये तुम्ही MBBS करू शकता आणि जेवढे काही बायो घेतात त्याचं टार्गेट असतं ते म्हणजेच MBBS. पण या ठिकाणी तुम्हाला हे माहिती पाहिजे, जसं इकडे तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये आता तुम्हाला जर का जेईची एक एक्झाम द्यावी लागते, म्हणजे PCM मध्ये, PCM हा जर ग्रुप असेल तर तुमच्या JEE ची एक्झाम असते, ती एक्झाम दिल्याच्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन भेटतं, जर चांगल्या कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला जर लागायचं असेल तर. मग या ठिकाणी जर का तुम्ही PCB घेतला, म्हणजे जर का बायो हा ग्रुप घेतला, म्हणजे बायोलॉजीमध्ये तुम्हाला MBBS करायचं असेल, BDS करायचं असेल किंवा मग BMS, BHMS, BSc नर्सिंग जर करायची असेल तर या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला द्यावी लागते एक एक्झाम, आणि ती एक्झाम असते ती म्हणजेच नीटची. तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, आणि या सर्वात जास्त सध्या कॉम्पिटिशन येते याच एक्झामचं आहे, नीटचा असेल किंवा मग जेईचा असेल. इकडे तुम्ही जेईची एक्झाम देऊ शकता, JEE आणि इकडे तुम्ही नीटची एक्झाम देऊ शकता. नीटची एक्झाम दिल्याच्या नंतर 11वी 12वीच्या नंतर, म्हणजे 11वी आणि 12वीचा सिलेबस असतो, त्या सिलेबसवरच तुम्हाला 12वी झाल्यानंतर एक नीटची एक्झाम द्यावी लागते. त्या नीटच्या एक्झामनुसार तुम्हाला MBBSला, त्याच्यानंतर BDSला, त्याच्यानंतर BMSला, त्याच्यानंतर BHMSला आणि BSc नर्सिंगला तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जातं. मग याच्यानंतर BSc नर्सिंग असेल, BSc बायोटेक्नॉलॉजी असेल, त्याच्यानंतर BMLT किंवा DMLT म्हणजे डिप्लोमा, म्हणजे मेडिकल लॅब टेक्निशियन, ब्लड चेक करणारे वगैरे जे असतात, रिपोर्ट देणारे, तर त्या ठिकाणी रिपोर्ट काढणारे, तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी BMLT सुद्धा करता येते. आणि ह्या सर्व आता याच्यात जर तुम्ही PCMB घेतला तर हे सर्व तुम्ही याच्यात करू शकता. म्हणजे सर्व आता 12वी पर्यंत तुम्ही PCMB ग्रुप घेतला, म्हणजे जनरल सायन्स घेतलं, याला आपण जनरल सायन्स सुद्धा म्हणतो, याला आपण मॅथ सायन्स मॅथ्स म्हणतो, याला बायो म्हणतो, तर याला जनरल म्हणतो, म्हणजे कारण याच्यात मॅथ सुद्धा येतं, बायो सुद्धा येतं. मग याच्यात तुम्ही इंजिनिअरिंग पण करू शकता नंतर, आणि नंतर मेडिकल लाईनला सुद्धा जाऊ शकता. आणि हे जर नाही केलं सर्व तर बाकी आपलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर आहेतच, त्या तर कशातही चालतात, त्या तुम्ही याच्यातून कोणत्याही फील्डमधून जा तुम्ही त्याच्यात येतात. मग याच्यानंतर आता झालं कॉमर्स. जर तुम्ही कॉमर्स स्ट्रीम जर निवडली तर त्याच्यात तुम्हाला BCom करता येतं, नंतर त्याच्यानंतर BBA करता येतं, CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. सर्वात जास्त तर याच्यात सर्वात इम्पॉर्टंट जे समजलं जातं ते CS समजलं जातं कॉमर्समधून. त्याच्यानंतर CFS, नंतर BMS म्हणजे मॅनेजमेंट स्टडीज, या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला करता येतं. त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करता येतं 12वी झाल्याच्या नंतर. त्याच्यानंतर या ठिकाणी BA करता येईल तुम्हाला, आर्ट्समधून BA LLB करता येईल, म्हणजे लॉ वगैरे जर तुम्हाला वकील वगैरे जर बनायचं असेल, वकील वगैरे व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आर्ट्समधून सुद्धा होता येतं. त्याच्यानंतर BJMC म्हणजे जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, हा सुद्धा तुम्हाला करता येतं, म्हणजे जे काही अँकरिंग वगैरे असते आपल्या न्यूज चॅनलवर आपण पाहतो त्या ठिकाणी तुम्हाला जर्नलिझम सुद्धा करता. त्याच्यातून BFA म्हणजे फाईन आर्ट्स सुद्धा, BEd म्हणजेच बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजेच काय, या ठिकाणी आपण म्हणू शकतो टीचिंगची एक्झाम, म्हणजे तुम्हाला टीचर जर बनायचं असेल तुम्ही आर्ट्समधून सुद्धा जाऊ शकता. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सायन्समधून सुद्धा करू शकता. BEd करायचं असेल, BFA करायचं असेल, जर्नलिझम करायचं असेल तर तुम्ही सायन्स जरी केलं तरी सुद्धा हे करू शकता. पण या ठिकाणी जे MBBS दिलेले, BMS दिलेले, इंजिनिअरिंग दिलेले, ते इकडून आर्ट्समधून इकडे करू शकत नाही. मग आता सर्वात जास्त जे मुलं सायन्स निवडतात ते कशामुळे निवडतात, कारण त्याला सायन्स केल्याच्या नंतर 11वी 12वी झाल्याच्या नंतर ह्या सर्व ज्या काही फील्ड असतील ह्या ओपन होतात, हे सर्व रस्ते ओपन होतात. पण याच्यासाठी फक्त केवळ एवढेच येतं, याच्यासाठी फक्त एवढेच येतं. हे इकडे म्हणजे आर्ट्स घेणारे मुलं इकडे जाऊ शकत नाही, कॉमर्स घेणारे इकडे जाऊ शकत नाही, पण सायन्स घेणारे कॉमर्समध्ये पण येऊ शकतात, नंतर BCom सुद्धा करू शकतात, त्याच्यानंतर BBA सुद्धा करू शकतात, आणि इकडे BA LLB सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीने सर्वात जास्त जे कॉम्पिटिशन असतं ते कशात असतं, ते असतं सायन्समध्ये. याच्यामुळे त्याचं कारण काय, हेच कारण आहे. मग याच्यानंतर आता आपण हे पाहू की नेमकं जर का आपण BTech केलं, BE केली, बॅचलर ऑफ आर्किटेक्ट केलं, त्याच्यानंतर BCA केलं किंवा मग MBBS केलं, हे या गोष्टी झाल्याच्या नंतर आपल्याला आपण काय करणार, म्हणजे आपण काय बनणार, आपलं जे गोल होतं ते काय असणार, म्हणजे तुम्हाला एक टार्गेट असणार ना, तुम्ही काहीतरी बनण्यासाठी जे करणार ना. जर डॉक्टर बनायचं असेल तर तुम्ही MBBS केल्यावर डॉक्टर बनणार, त्याच्याशिवाय तर बनणार नाही. मग तेच आपण या ठिकाणी आता लगेच पाहून घेऊ. तर या ठिकाणी सर्वात पहिले आपण हे बघितलं की कोणकोणत्या स्ट्रीममध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात, त्या सब्जेक्टनुसार तुम्हाला 12वी झाल्याच्या नंतर तुम्ही काय काय करू शकता ते आपण बघितलं. आणि आता ते केल्याच्या नंतर, ती डिग्री केल्याच्या नंतर, तो डिप्लोमा केल्याच्या नंतर तुम्ही काय बनू शकता, तुम्ही जीवनात काय करू शकता ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. जसं जर तुम्ही PCM हे सब्जेक्ट जर चूज केले 11वी आणि 12वी, जर मॅथ्स हा सब्जेक्ट घेतला, PC तर म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री तर कंपल्सरी असणार आहे. जर मॅथ्स सब्जेक्ट घेतला तर तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता, आणि इंजिनिअरिंग करून तुम्ही इंजिनियर बनू शकता. मग त्या सिव्हिल इंजिनियर असो, मेकॅनिकल इंजिनियर असो, असे वेगवेगळे टाईप त्याचे पडतात इंजिनिअरिंगमध्ये. त्याच्यानंतर आर्किटेक्ट तुम्ही बनू शकता, त्याच्यानंतर डाटा सायंटिस्ट बनू शकता, पायलट बनू शकता, डिफेन्स ऑफिसर बनू शकता. जसं की आपण पाहिलं तर NDA ची तयारी करू शकतो, आणि NDA ची तयारी केल्याच्या नंतर NDA मधून आपण डिफेन्स ऑफिसर सुद्धा बनू शकतो, टीचर सुद्धा बनू शकतो. मॅथ्समध्ये, फिजिक्समध्ये, केमिस्ट्री जर हा जर सब्जेक्ट तुम्ही चांगला केला
त्याच्यात तुम्ही जर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन जर केलं तर तुम्ही टीचर सुद्धा, त्याच्यात प्रोफेसर सुद्धा बनू शकता. त्याच्यानंतर दिलेलं आहे पीसीबी. पीसीबी सर्वात महत्त्वाचं आहे की बायोलॉजी जर कोणी घेत असेल तर त्यात कोण असतात, डॉक्टर. डॉक्टरसाठी सहसा बायोलॉजी हा सब्जेक्ट घेतला जातो. त्याच्यानंतर फार्मसी सुद्धा बनू शकता तुम्ही, जसं की बी फार्मसी केली, डी फार्मसी तुम्ही, डी फार्मसी म्हणजे डिप्लोमा आणि बी फार्मसी म्हणजेच काय, बॅचलर डिग्री. त्या ठिकाणी फार्मसी बनू शकता, बायोटेक्नॉलॉजीस्ट बनू शकता, मेडिकल रिसर्चर बनू शकता. त्याच्यानंतर फिजिओथेरपिस्ट किंवा न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन सुद्धा बनू शकता. म्हणजे न्यूट्रिशन काय काय आपल्या बॉडीला लागतात याची तुम्ही एक कन्सल्टंट म्हणून सुद्धा काम करू शकता. डायटिशियन्स म्हणजे तुम्ही डाएट कशा पद्धतीने कोणाला डाएट सांगू शकता, त्याच्यातून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता. त्याच्यानंतर सायंटिस्ट आणि इस्रोमध्ये सुद्धा तुम्हाला याच्यात जॉब भेटू शकतात. जे काही स्पेस रिसर्च सेंटर आहे आपलं इंडियाचं, त्याच्यात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पीसीबी ग्रुपमधून आणि पीसीएम मधून सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतात. त्या ठिकाणी नोकरी तुम्ही करू शकता. पीसीबी मध्ये काय ना, हे सर्व येणार येतं. त्याच्यानंतर आता पीसीबी आणि पीसीएम तर हे झालं. याच्यानंतर जर तुम्ही कॉमर्स घेतलं होतं, कॉमर्समध्ये तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट, सीए आपण बघितलं होतं, सीए सर्वात म्हणजे टॉपचं पकडलं जातं याच्यात कॉमर्समध्ये. जसं इकडे पीसीबी मध्ये आपण एमबीबीएस म्हणतो, त्याच पद्धतीने चार्टर्ड अकाउंटंट असतात कॉमर्समध्ये. इन्व्हेस्टमेंट बँकर बनू शकता, बिझनेस अनालिस्ट म्हणून करू शकता. त्याच्यानंतर स्टॉक मार्केट एक्सपर्ट तुम्ही बनू शकता. स्टॉक मार्केटची जर तुम्हाला माहिती चांगली असेल, स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही या ठिकाणी स्टॉक मार्केटचे एक्सपर्ट सुद्धा बनू शकता. त्याच्यानंतर एंटरप्रेन्योर बनू शकता, हॉटेल मॅनेजर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बनता येतं. त्याच्यानंतर इकॉनॉमिस्ट, जर्नलिझम या ठिकाणी सुद्धा तुम्ही बनू शकता, आर्ट्स मधून सुद्धा आणि कॉमर्स मधून सुद्धा. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटर सुद्धा या ठिकाणी तुम्ही बनू शकता. हे सुद्धा तुमच्याकडे एक ऑप्शन असू शकतो. त्याच्यानंतर सिव्हिल सर्वंट सांगितलं होतं तुम्हाला, सर्वात जे टॉपचे जे काही जॉब असतात ते असतात आर्ट्समध्ये. हे इकडे बाकीचं काहीच नाही, हे इंजिनियर हे इकडे काही नाही ठेवलं. इकडे दिलेली तुम्हाला सिव्हिल सर्वंट, आर्ट्स घेऊन हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स हे सब्जेक्ट शिकून तुम्ही या ठिकाणी सिव्हिल सर्वंट म्हणजेच, पण डायरेक्ट सिव्हिल सर्वंट थोडंच होणार, त्यासाठी तुम्हाला एक्झाम पण द्यावं लागते. यूपीएससी देऊ शकता, एमपीएससी देऊ शकता आपली स्टेट लेवलची. यूपीएससी काय असते, यूपीएससी असते सेंट्रल लेवलची. यूपीएससी मधून तुम्ही सिव्हिल सर्वंट बनतात. सिव्हिल सर्वंट म्हणजे कोण, आयपीएस, आयएफएस आणि त्याच्यानंतर आयएएस. ह्या ज्या जॉब असतात ह्या तुम्ही सिव्हिल सर्वंट म्हणून ओळखल्या जातात. म्हणजेच कशात, यूपीएससी मधून. त्याच्यानंतर लॉयर बनू शकता, एलएलबी आपण बघितलं होतं, बीए एलएलबी, लॉयर बनू शकता, जर्नलिझम करू शकता. त्याच्यानंतर अँकर बनू शकता, जे न्यूजवर आपण पाहतो अँकरिंग करणारे असतात किंवा जर्नलिस्ट असतात. जे जर्नलिझम म्हणजेच काय, जे डायरेक्ट प्लेसवर जाऊन जिथं कुठं घटना झाली तिथं घटना जाऊन त्या घटनेचं त्या ठिकाणी माहिती देणारे. आणि अँकर कोण असतात, जे ऑफिसमध्ये असतात किंवा एका ठिकाणी बसून असतात, त्या ठिकाणी अँकरिंग करतात. त्यानंतर फिजिओलॉजिस्ट, टीचर बनू शकता, प्रोफेसर सुद्धा बनू शकता, बीएड करून आपण बघितलं, डीएड बीएड करून. त्याच्यानंतर फॅशन डिझायनर बनू शकता, एकदम चांगल्या मुलींसाठी असा एकदम चांगला समजणारा अशी एक ही फील्ड दिलेली आहे, फॅशन डिझायनर. त्याच्यानंतर सोशल वर्कर बनू शकता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे एखाद्या गव्हर्नमेंटची नोकरी करू शकता तुम्ही, पण त्यासाठी एक्झाम द्यावं लागतं, डायरेक्टली नाही. तुम्ही आर्ट्स घेतल्याच्यानंतर 12वी झाल्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन सुद्धा तुम्हाला कंप्लीट करावं लागतं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी या परीक्षेची तयारी करू शकता. आता हे झालं सर्व सायन्स, कॉमर्स आणि ह्युमॅनिटीज म्हणजेच आर्ट्स याच्याबद्दल. आता तुम्ही कसं निवडणार आहे, सर्वात पहिले तुम्हाला मी सांगितलं होतं की कोणी काय करतं त्याच्यापेक्षा तुम्हाला काय करायचं हे महत्त्वाचं आहे. घरचे सांगत असतील तुम्हाला सायन्स घे, कशामुळे, कारण आपल्या पाहुण्याने घेतलेलं आहे, त्याच्या मुलांनी घेतलेलं आहे, तो कुठेतरी जॉब करायला, त्याने तो इंजिनियर झालेला आहे, इंजिनिअरिंग करून तो चांगल्या पद्धतीने चांगलं पॅकेज टाइम मिळालं, त्यामुळे तुम्हालाही म्हणू शकतात की इंजिनियर व्हायचं. पण तुम्हाला मॅथ्स जमतच नाही, तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा नाही आणि इंजिनियर होण्यात तुम्हाला काही आवडही नाही. इंजिनियर तुमची आवडच नाही की इंजिनियर बनायचं असं तुमचं काही स्वप्नच नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही ते कोणाचं ऐकून फक्त पीसीएम हा ग्रुप घेत असाल तर तशी चूक त्या ठिकाणी करू नका. तुम्ही काय करणार, सर्वात पहिले हे बघणार की तुमची आवड कशात आहे. नेमकं हे पाहणं की नेमकं तुम्ही त्या ठिकाणी उद्या इंजिनियर झाले तर तुम्हाला असं काही वाटणार आहे का, म्हणजे तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे की नेमकं आपली जी लाईफ आहे ती बरबाद झाली किंवा आपण जे निर्णय घेतला होता इंजिनियर बनण्यास तो चुकीचा आहे. सुरुवातीला तुम्ही हा निर्णय घ्या की नेमकं तुम्हाला बनायचं काय, त्याच्यानुसार मग तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे की नेमकं तुम्ही पीसीएम ग्रुप घेणार. जर तुम्हाला इंजिनियर खरंच बनायचं असेल तर पीसीएम ग्रुप घेऊन तुम्ही फक्त मॅथवर आणि फिजिक्स केमिस्ट्रीवर फोकस करणार, तुम्हाला बायो घ्यायचं काम नाही. मग या ठिकाणी जर तुमचं फिक्स असेल बायोच घ्यायचं, डॉक्टरच बनायचं, तर सरळ तुम्ही पीसीबीच घेणार. पीसीएमबी घेऊन सुद्धा तुमचा काही फायदा नाही, कारण तुमचं फिक्स आहे डॉक्टर बनायचं, काही झालं तरी डॉक्टर बनायचं. तर फक्त पीसीबी घ्या आणि पीसीबी घेऊन तुम्ही नीटची तयारी आतापासूनच करावं लागेल. मग त्यासाठी तुम्हाला आतापासून 11वी 12वी पासून नीटची तयारी करावं लागेल. 12वी झाल्याच्यानंतर लगेच तुम्ही नीट ही एक्झाम देऊ शकता आणि एमबीबीएस वगैरे बीडीएस तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी कॉमर्स, जर तुम्हाला अकाउंटंट बनायचं असेल किंवा मग चार्टर्ड अकाउंटंट वगैरे या ठिकाणी तुम्हाला जर बनायचं असेल
तर तुम्हाला कॉमर्स घेतलेलं चांगलं राहील. आणि जर तुमचं टार्गेट आहे की तुम्हाला सिव्हिल सर्वंट बनायचं, गव्हर्नमेंट सर्वंट बनायचं, सरकारी नोकरी तुम्हाला पाहिजे, तर सरकारी नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही आर्ट्समध्ये जाऊ शकता. मग असं नाही की सायन्स घेणारे इकडे येऊ शकत नाही, पण जर तुम्ही सायन्स घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला हिस्ट्री शिकायला भेटणार नाही, या ठिकाणी जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स सुद्धा तुम्हाला नसणार आहे. आणि हे जे सिव्हिल सर्वंटच्या ज्या काही एक्झाम असतात, या एक्झाममध्ये सर्वात महत्त्वाचे तेच सब्जेक्ट असतात. मग या ठिकाणी तुम्ही आतापासून जर आर्ट्स घेतलं तर या 2 वर्षातच तुमची समोरची तयारी या ठिकाणी होऊ शकते. तर या ठिकाणी तुम्ही आता काय करणार, व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगणारच. पण तुम्ही काय करणार याच्यातून, आता व्हिडिओचा फायदा जर तुम्हाला झाला असेल, तुम्हाला जर माहिती मिळाली असेल आणि याच्यातून तुम्ही जर चूज करत असाल की मी आता समोर काय करणार आहे, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.